जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत मागच्या वसुबारसेला सुरुवात केली आणि रोज आपण 45 मिनिटं ते 50 मिनिटं आपल्या उपास्य दैवताचं आपण नाम घेत आहोत, नामस्मरण करत आहोत. आणि त्याच वेळी महाराजांनी आपल्याला जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्यावर आपण चिंतनही करत आहोत. महाराजांनी नामस्मरण भक्ती करा म्हणून सांगितलं. सगळ्या भक्तींचा जो अंतर्भाव आहे तो विष्णुस्मरण या एका भक्तीमध्ये, हे आपण मागे बघितलं. नामसाधना ही एकमेव गोष्ट महाराजांनी आपल्याला अत्यंत कळकळीने सांगितली. महाराजांनी आपल्याला हे सांगितलं की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या, तो तुमच्या मागे पुढे उभा आहे. तुम्ही कुठलीही काळजी करू नका, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. मग या टप्प्यापर्यंत आपण जेव्हा येतो त्याच्या आधी काय गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात किंवा आपल्या मनाच्या पातळीवर निरनिराळ्या पद्धतीने कसे भाव उमटत गेलेले असतात, तो माणूस, तो जीव त्याच्याही नकळत पारमार्थिक कसा बनतो किंवा साधक कसा बनतो, हे साधन म्हणजे काय आहे, या सर्व गोष्टींचा परामर्श आपण आजच्या चिंतनामध्ये घेणार आहोत. देवाधर्माविषयी किंवा उपासनेविषयी जर तुम्हाला स्वाभाविक आवड असेल तर तो मनुष्य परमार्थाच्या वाटेवर उपासना करण्यासाठी प्रवृत्त होतो. सर्वप्रथम या जगामध्ये एक दैवी शक्ती कार्यरत आहे याच्यावर त्याचा विश्वास बसतो. हा विश्वास त्याच्या मनामध्ये कधी उत्पन्न होतो तर बऱ्याचदा जेव्हा तो लहान असताना त्याच्या कुटुंबामध्ये वडीलधारी मंडळी जेव्हा काही उपासना करत असतात, काही साधन करत असतात, तर कळत नकळत त्याचे संस्कार त्या मुलांवर होत असतात आणि तो विश्वास त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो त्या जीवाच्या, की या जगावर नियंत्रण ठेवणारी एक शक्ती, एक परमेश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे आणि ही या मार्गावरची पहिली पायरी आहे असं आपल्याला अनुभवायला येतं. पूर्वसंचितानुसार जर आपल्या आयुष्यामध्ये काही उपासना घडणं, साधन घडणं, नामस्मरण होणं, या सर्व जर गोष्टी आपल्या संचितामध्ये असतील तर तसे संस्कार आपल्यावर होण्याच्या दृष्टीने भगवंत आपल्याला अशा घरामध्ये जन्माला घालतो ज्या घरामध्ये मागच्या काही पिढ्या उपासना करत आलेल्या आहेत. म्हणजे बघा की आपल्या हातून घडत असणारी उपासना किंवा साधना ही योग्य पद्धतीने घडावी म्हणून आपला जन्म सुद्धा अशा घरामध्ये होतो की जिथे काही पिढ्या उपासना चालत आलेली आहे किंवा साधन चालत आलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण लहान असतो अशा घरात आपल्याला जन्म प्राप्त झालेला असतो, जिथे उपासना चालतीये, जिथे नामस्मरण चालतंय, जिथे देवाधर्माविषयी अत्यंत पूज्यभाव आहे, श्रद्धा आहे, जिथे संतांविषयी श्रद्धा आहे, सद्गुरु तत्वाविषयी श्रद्धा आहे, अशा घरामध्ये जेव्हा आपला जन्म होतो पूर्वसंचितानुसार, कारण परमेश्वराला तुमच्या हातून काही उपासना साधन घडवायचं असतं, त्याला अनुकूल अशी परिस्थिती प्राप्त व्हावी म्हणून तुमचा जन्म त्या घरामध्ये झालेला असतो. त्यामुळे लहानपणापासनं आपल्या घरातली वडीलधारी मंडळी जी काही देवपूजा करतायत ती न्याहाळणं किंवा काही देवांची स्तोत्र म्हणणं किंवा त्यांच्याबरोबर देवळात जाणं, मठात जाणं, वेगवेगळ्या संतांचे जन्म साजरे करणं, पुण्यतिथ्या साजऱ्या करणं, उत्सव साजरे करणं, या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा आपण लहान असल्यापासून भाग घेत असतो किंवा घरातली मंडळी आपल्याला तिथे घेऊन जात असतात, त्यावेळेला कळत नकळत का होईना पण हे सगळे संस्कार आपल्या मनावर होत असतात आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये परमेश्वरीय शक्तीचं जे काही त्याच्याविषयीची
जी पूज्य भावना आहे किंवा श्रद्धा आहे, त्याचं बीज आपल्या मनामध्ये रोवलं जातं. आता जसजसं आपण मोठे होतो, म्हणजे बीज तर रोवलं गेलेलं आहे, पण आपण मोठं झाल्यानंतर पुढच्या पायरीवर काय होतं, की थोडंसं तर्क लावून या सगळ्या गोष्टी बुद्धिप्रामाण्याच्यावर आधारित अशा तपासून बघितल्या जातात. त्या ठिकाणी काही व्यक्ती तर्क लावून जेव्हा ह्या सर्व गोष्टी तपासून बघतात, तेव्हा त्यांना असा अनुभव येऊ शकतो, की ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना अजिबात तथ्य वाटत नाही. आणि मग परमेश्वरीय शक्तीची उपासना किंवा सद्गुरु तत्वाची उपासना सुरू होण्याच्या आधीच ते या मार्गातनं बाहेर झालेले असतात. कारण ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना फारसं तथ्य वाटत नाही. किंवा उपासनेचं मर्म काय आहे? किंवा आपण चैतन्य शक्तीची जी उपासना करतोय, ती चैतन्य शक्ती आपल्या स्वतःमध्येच आहे, आपल्या हृदयामध्ये ती स्थिर आहे. आणि ती जागृत करणं म्हणजे उपासना आहे. हे भक्तीचं किंवा उपासनेचं मर्म लक्षात न आल्यामुळे ते मानसिक दृष्ट्या त्यातून बाहेर पडतात. त्यामुळे साधना करणं किंवा उपासना मार्ग त्यांच्यापासून दूर जातो. काही वेळेला असंही होतं, की जगावर नियंत्रण करणारी एक शक्ती अस्तित्वात आहे, याच्यावर काहींचा विश्वास असतो. पण ती शक्ती आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही किंवा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना किंवा प्रत्येक गोष्ट ही प्रारब्ध युगानुसारच घडते. या विश्वासावर ठाम राहून ते थोडासा कर्ममार्ग आचरत असतात किंवा प्रयत्नवादाकडे ते झुकलेले असतात किंवा त्याला ते जास्त महत्त्व देतात कर्ममार्गाला. आणि मग अशा वेळेला उपासना मार्ग साहजिकच त्यांच्यापासून दूर राहतो. आता कर्ममार्ग आचरत असताना आपल्या हातनं घडणारं कर्म हे चैतन्य शक्तीच्या आधाराने घडतंय किंवा चैतन्य शक्तीच्या जोरावर आपण ती कर्म करू शकतो याची जाणीव राहत नाही. त्यामुळे मनामध्ये अहंभाव उत्पन्न होतो. अहंभाव मनामध्ये उत्पन्न झाला की ती कर्म आपल्याला शरणागत भावानी परमेश्वराला अर्पण करता येत नाहीत. कारण आपण परमेश्वर मानत नाही अशा वेळेला. प्रयत्नवादावर जास्त विश्वास असतो, कर्मावर जास्त विश्वास असतो. त्यामुळे सगळं कर्तेपण स्वतःकडे खेचलेलं असल्यामुळे त्या कर्मातनं उत्पन्न होणारी सुख-दुःख सुद्धा त्या जीवाला भोगावी लागतात. या सर्व गोष्टींमध्ये भगवंताचं अधिष्ठान नसतं. त्यामुळे आयुष्य जगत असताना जरी कर्ममार्गावर किंवा प्रयत्नवादावर भर असला, तरी त्या वेळेला जी अस्वस्थता येते किंवा मनाची अस्थिरता येते, ती तुम्हाला भोगावी लागते किंवा तिथे तुम्हाला स्वस्थता येत नाही, मनाची स्थिरता टिकवता येत नाही. भगवंताचं अधिष्ठान तुमच्या जगण्याला नसतं. त्यामुळे अशी लोकं सुद्धा उपासना मार्गाच्या बाबतीत फारशी उदासीन असतात. काही जणांच्या बाबतीत प्रपंच इतकं त्यांना प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावं लागतं किंवा प्रतिकूलता त्यांच्यासमोर आणून उभं करतं दैव त्यांचं, की परमेश्वरीय शक्तीवर असलेला त्यांचा विश्वास क्षणार्धात निघून जातो. त्यांच्या मनामध्ये ही भावना इतकी प्रबळ उत्पन्न होते, की मी एवढं परमेश्वराचं करतोय किंवा मी एवढं देवाचं करतोय आणि माझ्या आयुष्यामध्ये अशी इतकी दुःखाची, पराकोटीची दुःखाची घटना कशी घडली? आणि परमेश्वरच त्याला जबाबदार आहे आणि आता ह्यापुढे मी काही परमेश्वराचं करणार नाही, कारण त्याने माझ्या आयुष्यात असं घडवलेलं आहे. असं कुठेतरी मनात ही भावना बाळगून ते उपासना मार्गावरनं दूर जातात किंवा ते पुढे साधन चालवत नाहीत. आणि अशा व्यक्ती आपोआपच बाजूला होतात. इतक्या सगळ्या तर्कवितर्कातून बाहेर येऊन किंवा द्वंद्वातून बाहेर येऊन ज्या जीवाच्या मनात परमेश्वरीय शक्तीविषयीची श्रद्धा किंवा निष्ठा दृढ राहते, त्याविषयी असलेला विश्वास टिकून राहतो. दैवी शक्तीच्या उपासनेचा गाभा लक्षात येतो. त्यावेळेला त्याच्या लहानपणी जे बीज त्याच्या मनामध्ये रोवलं गेलेलं असतं, ते आता अंकुरायला लागतं. त्याला जेव्हा लहानपणी उपासनेचं किंवा भक्तीचं जे बाळकडू लाभलेलं असतं, ती उपासना आता पुढे जोर धरू लागते. त्याचा त्या शक्तीवर विश्वास बसतो, दृढ निष्ठा बसते, त्याला श्रद्धा असते आणि ही सगळी परमेश्वराचीच इच्छा असते, सद्गुरूंचीच इच्छा असते. जसजशी श्रद्धा दृढ होत जाते, परमेश्वराविषयीचा आस्तिक्य भाव जसजसा दृढ होत जातो, निष्ठा जसजशी वाढते, तसतसा आपल्या मनाचा भाव अधिकाधिक शुद्ध होत जातो, मन अधिकाधिक तरल होत जातं.
परमेश्वरीय शक्ती तिच्या पूर्ण भावाने आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या मनामध्ये प्रस्थापित झालेली असते. शरणागतीचा भाव वाढलेला असतो. आपल्या प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठान असतं. त्यामुळे आपल्या प्रपंचात वाटेल ती परिस्थिती जरी उत्पन्न झाली तरी सुद्धा भगवंताला साक्षी ठेवून आपण आपली सुखदुःख भोगत असतो. आणि हळूहळू कुठलीही इच्छा मनामध्ये शिल्लक राहत नाही, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे. आणि जे काही घडतंय ती परमेश्वराची इच्छा आहे. आपल्या मनासारखं घडलं तर ती परमेश्वराची कृपा आहे. आपल्या मनाविरुद्ध घडलं तर ती परमेश्वराची इच्छा आहे किंवा आपल्या सद्गुरूंची, महाराजांची इच्छा आहे, असं मानून तो जीव पुढे जातो आणि शेवटच्या क्षणापर्यंत उपासना मात्र चालू राहावी, साधन मात्र चालू राहावं, त्यात खंड पडू नये, ही प्रार्थना तो महाराजांकडे, सद्गुरूंकडे आणि परमेश्वराकडे करत असतो. आणि या सगळ्या चिंतनातून आणि विचारांमधून त्याच्या मनाला अधिकच बळकटी प्राप्त झालेली असते आणि विचारांना एक प्रकारचं अधिष्ठान लाभलेलं असतं. अशा पद्धतीने परमेश्वरीय शक्ती आणि परमेश्वर स्वरूप असलेले सद्गुरू आपल्या आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. ही सगळी त्यांची योजना असते. आपल्याला माहिती नसतं की लहानपणापासून आपल्यावर जे काही संस्कार होत आहेत, ज्या घरात आपला जन्म झालाय त्या घरामध्ये काय जी उपासना घडलेली आहे, आपल्याला त्यावेळेला एवढ्या गोष्टी लक्षात येत नाहीत, कारण एकतर आपण लहान असतो. पण संस्कार हे कळत नकळत होत असतात. आणि परमेश्वराने तुम्हाला मुद्दामूनच त्या घरात जन्माला घातलेलं असतं, नाहीतर तुमचा जन्म दुसरीकडे झाला असता. या सगळ्या गोष्टी कशासाठी असतात? कारण जर महाराज म्हणतात तसं की परमेश्वरच त्याचं नाव तुमच्या मुखातून जर घेत असेल, तर तुमच्या हातून उपासना घडावी, साधन घडावं, ही जर परमेश्वराची इच्छा असेल आणि तुम्हाला त्याची प्राप्ती व्हावी असं जर परमेश्वराला वाटत असेल, तर तुम्हाला अनुकूल अशा ठिकाणीच तो जन्माला घालतो. त्यामुळे आपल्याला जरी ह्या सर्व गोष्टींचा थांगपत्ता नसला, तरी तुमच्या जन्मापासनं ते सद्गुरु तत्व किंवा परमेश्वरीय तत्व तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट होण्यापर्यंत ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे फार बारकाईने लक्ष ठेवून असतात. आपल्याला त्याची जाणीव नसते. आणि ह्या शक्ती तुमच्या आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर, विशिष्ट क्षणी आणि काहीतरी निमित्त घडवून आणतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचा प्रवेश होतो. या सर्व गोष्टी त्यांनी आधीच ठरवलेल्या असतात आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी घडत जातात. आणि त्या शक्तींना आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या बाबतीत, आपल्या उपासनेच्या बाबतीत, साधनेच्या बाबतीत जे काही घडवायचे ते घडवल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे जेव्हा परमेश्वरीय शक्ती किंवा सद्गुरू तत्व आपल्याला उपासनेच्या मार्गावर, साधन मार्गावर आणून उभं करतं, तर त्यावेळेला इतके दिवस जी भगवंताची भक्ती आपल्याकडनं होतीये, ती भक्ती उपासनेचं रूप धारण करते आणि पारमार्थिक मनुष्य त्याच्याही नकळत साधक बनतो. ही ती सगळी प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की आता मला साधन करायचंय, आता मला गुरु करायचंय, ह्या ज्या काही सगळ्या कल्पना डोक्यामध्ये असतात, त्या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवल्या तर त्याच्या मागे एवढी मोठी प्रक्रिया आहे की मनुष्य अचानक एका दिवसात पारमार्थिक किंवा साधन करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. त्याच्या जन्मापासनं ते सद्गुरु तत्व किंवा परमेश्वरीय तत्व त्याच्या आयुष्यात प्रकट होईस्तवर ही सगळी प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे, कळत नकळत होणारी आहे. पण ती घडत असते, आपल्याला त्याचा थांगपत्ता नसतो. मग एका विशिष्ट क्षणी तुमचं मागच्या सगळ्या जन्मातलं सगळं संचित एकत्र येतं. तुम्हाला जी काही पार्श्वभूमी लाभलेली आहे, तुमच्या आई-वडिलांकडनं किंवा त्यांच्याही आधीच्या पिढ्यांमधनं जी काही उपासना झालेली आहे, ती फलस्वरूपाने तुमच्यापर्यंत येते. तुमच्या हातनं जे काही घडलेलं असतं, त्याचा सगळ्याचा हिशोब परमेश्वराने ठेवलेला असतो, सद्गुरूंनी ठेवलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पुढचा जन्म प्राप्त होतो, त्यावेळेला ही सगळी उपासना, हे सगळं भक्तीचं मर्म तुमच्यापर्यंत येऊन पोचतं आणि एका विशिष्ट क्षणी तुम्ही पारमार्थिक जी काही तुमची वाटचाल करत असता, तर तुम्ही साधक बनता. आणि अशा वेळेला तुम्ही अंतःप्रेरणेने उपासना किंवा साधन जे करत असता, तर तिथे एका विशिष्ट टप्प्यावर ते साधन गेल्यानंतर सद्गुरु तत्व तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतं. म्हणजे सद्गुरूंचा प्रवेश हा तुमच्या अगदी सुरुवातीलाच झालेला असेल असं नाही. पहिल्यांदा सद्गुरु तत्व किंवा महाराज तुमच्याकडनं परमेश्वरीय शक्तीची भरपूर उपासना घडवून आणतील. तुम्हाला अंतःप्रेरणा देतील, तुम्हाला नामस्मरण करायला प्रवृत्त करतील.
तुमच्याकडनं त्यांना अपेक्षित असलेली साधना झाली, की मग ते तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. म्हणजे महाराज म्हणतात तसं, "जो माणूस माझा आहे, तो माझ्याकडे येणारच आहे. सगळीकडे फिरून तो शेवटी माझ्याकडे येईल." ते जे सगळीकडे फिरून आहे ना, ती सुद्धा सद्गुरू तत्वाची योजना असते, की जर आपण अनेक सद्गुरू तत्वांकडनं किंवा परमेश्वरीय तत्वांची जर आपल्याकडनं उपासना होणं आपल्या प्रारब्ध योगामध्ये असेल, तर निरनिराळ्या देवतांची उपासना घडते. निरनिराळ्या आयुष्याच्या टप्प्यावरती घडते. निरनिराळं सद्गुरू तत्व तुमच्या आयुष्यामध्ये थोड्या-थोड्या काळासाठी येतं. प्रत्येक वेळेला आपण तिथे जातो. ती जी काही उपासना असेल ती आपल्या हातनं घडते. ते सद्गुरू तत्व तुम्हाला पुढच्या सद्गुरू तत्वाकडे पाठवेल. असं करता-करता जे तुमचे सगळ्यात शेवटचे मोक्षगुरू आहेत, तिथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचता. त्या गुरूंपाशी तुम्ही आलात, की मग मात्र आपल्याला कुठेही जायचं नसतं. ही एवढी सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वरीय शक्तीच्या अधिपत्याखाली आणि सद्गुरू तत्वाच्या अधिपत्याखाली आणि मार्गदर्शनाखाली चालू असतात. पण आपल्याला त्याचा थांगपत्ता सुद्धा नसतो, की आपल्या हातून एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय घडत गेल्या? आपण कसे काय ह्या मार्गावर आलो? कशी काय आपल्या हातनं एवढी उपासना घडली? एवढ्या तीर्थयात्रा घडल्या, एवढ्या संतांच्या स्थानी आपण भेटी दिल्या. हे सगळं कसं काय घडलं? ह्याचा कुठलाही थांगपत्ता आपल्याला लागत नाही. ही सगळी त्यांची दैवी योजना असते. आणि त्यांच्या देखरेखीखाली आपलं साधन किंवा आपली उपासना ही हळू पुढे-पुढे जात असते. ह्या आजच्या भागामध्ये आपण हेच सगळं पाहतोय, की हे साधन कसं घडतं किंवा परमेश्वरीय तत्व किंवा सद्गुरू तत्व आपल्याकडनं हे साधन कसं घडवून आणतं आणि साधन म्हणजे काय आणि साधन कसं करावं या संदर्भामध्ये महाराजांनी जे त्यांचं तत्वज्ञान उलगडलेलं आहे त्याचं चिंतन आज आपण करणार आहोत. महाराज काय सांगतात ते आपण बघूया. महाराज सांगतात की सद्गुरू आज्ञा प्रमाण हेच साधनातील साधन जाण. गुरुचरणी ठेवावा विश्वास, निर्भयता येते त्याने खास. वाचेने मौन, हृदयात रामाचे प्रेम, अखंड रामाचे अनुसंधान, याहून दुजे नाही साधन. हे मानावे प्रमाण, साधन असे काही असावे, ज्याने साध्याला सहज पोहोचावे. शुद्ध असावे आचरण, पवित्र करावे मन. एकच देव, एकच गुरु, एकच साधन, यावर ठेवावा विश्वास. कृपा करील ईश्वर खास. काय सांगितलं महाराजांनी? कसं करायचंय साधन? साधन म्हणजे नक्की काय आहे? आज आपण त्याचा उलगडा ह्या चिंतनामधून करून घेणार आहोत. महाराज काय सांगतात, की सद्गुरू आज्ञा प्रमाण माना. हे साधनातील साधन जाण. कोणतीही इमारत आपल्याला बांधायची असेल तर त्याचा पाया जसा आपल्याला घालावा लागतो, तो बळकट करावा लागतो. तसं परमार्थ जर आपल्याला साधायचा असेल, तर साधनांचा पाया घालावा लागतो. साधन करावं लागतं. त्याच्याशिवाय परमार्थ साधला जाणार नाही. मग महाराज काय सांगतात, की शास्त्राने 4 प्रकारचं साधन आपल्याला सांगितलेलं आहे. पहिलं काय आहे? तर नित्यानित्य वस्तू विवेक करावा. म्हणजे काय? अनित्य जो विषय तो आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकावा. म्हणजे आपण जे मन आपलं विषयामध्ये गुंतवलेलं असतं, ते अनित्य आहे. तर तिथली जी आसक्ती आहे ती आपल्याला काढावी लागते आणि नित्य असा जो भगवंत आहे, त्याच्या चरणी आपल्याला दृढ श्रद्धा धरावी लागते. म्हणजे नित्य जो भगवंत त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाविषयीची जी वासना आपल्या मनामध्ये आहे, ती आपल्याला समूळ नाहीशी करावी लागते. हे दुसरं साधन आहे. म्हणजे आपलं मन जे बाह्य विषयांकडे धाव घेतं, आपण विषयामध्ये आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतो. विषय भोगून संपला तरी आपल्याला तो पुन्हा-पुन्हा भोगावासा वाटतो. इतकी हाव आपल्या मनामध्ये विषय भोगण्याविषयीची असते. तर तिथून आपल्या मनाला खेचून आणावं आणि ते मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं, ही दुसरी गोष्ट आहे. आपण चूक केलेली नसताना सुद्धा जेव्हा आपल्याला त्रास होतो, तेव्हा तो सहन करायचा, सद्गुरूंच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा आणि कुठलाही हर्ष-विषाद न मानता अतिशय संतोषाने, आनंदाने आणि समाधानाने राहायचं, हे तिसरं साधन आहे. म्हणजे अत्यंत समाधानाने आपण राहणं, कुठल्याही गोष्टीचा हर्ष-विषाद न मानणं, सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानणं आणि कोणी कितीही आपला जाच केला किंवा आपल्याला त्रास दिला, तरी सुद्धा आपण शांतपणे ते सहन करणं हे तिसरं साधन आहे. आणि
भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागणं, यासाठी आपल्या मनाची भूमिका तशी बनवणं, हे चौथं साधन महाराजांनी सांगितलेलं आहे. ही सगळी जर साधन सामुग्री असेल आपल्यापाशी, तर आपल्याला भगवंत भेटणार आहे, तर आपल्याला ब्रह्मदर्शन होणार आहे, असं महाराज सांगतात. ब्रह्मदर्शन होण्यासाठी महाराजांनी कडकडीत वैराग्य आपल्या अंगी बाणवायला लागेल असं सांगितलेलं आहे. तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. मग कडकडीत वैराग्य म्हणजे काय? तर पैशाचा लोभ पूर्णपणे त्याच्या मनातनं गेला पाहिजे. मनामधली कामवासना त्याची पूर्णपणे गेली पाहिजे. आणि त्याने मोहाला बळी पडता कामा नये. 3 गोष्टी सांगितल्या आहेत. कडकडीत वैराग्य म्हणजे काय? तर मोहाला साधकाने बळी पडता कामा नये. साधकाच्या मनामध्ये असलेला जर पैशाचा लोभ असेल, तर तो पूर्णपणे नष्ट झालेला असला पाहिजे. आणि साधकाच्या मनामध्ये जर कामवासना शिल्लक असेल, तर ती पण पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. तरच ते कडकडीत वैराग्य त्याला अनुभवता येईल. जर कडकडीत वैराग्य त्याला अनुभवता आलं आणि ह्या 4 साधनांचा जर त्याने पाया घट्ट त्याच्या मनामध्ये रुजवला, तर त्याला ब्रह्मदर्शन होईल, तर त्याला परमेश्वराची प्राप्ती होईल, असं महाराज सांगतात. महाराज एक छोटंसं उदाहरण देतात. महाराज काय सांगतात, की ज्या गावाला तुम्हाला जायचं आहे, त्या गावची गाडी आपण आली की नाही एवढं बघावं. गाडीमध्ये कोण आपल्याला भेटतं याला महत्त्व नाहीये. उद्या आपल्याला गाडीमध्ये बसल्यानंतर कोणी भेटलं नाही, तर कसं आपण निवांत झोपून त्या आपल्या इच्छित स्थानापर्यंत जातो, तसं तिथपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. आपल्याबरोबर कोण आहे, आपल्याला कोण ह्या वाटेमध्ये भेटलं हे महत्त्वाचं नाहीये. म्हणून महाराज सांगतात, की सृष्टीची तत्व किती आहे त्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. त्याचा कधीही तुम्हाला निकाल लागणार नाही. ज्याला आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, त्याने फक्त नामस्मरण करावं. आपल्या गुरूंनी सांगितलेलं साधन करावं. महाराजांनी आपल्याला मगाशी सांगितलं ना, की साधन कसं करायचं? तर गुरु आज्ञाप्रमाण. हेच साधनातील साधन जाणं. महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय तेवढं आपण ऐकायचं. आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलंय तिथे आपली बुद्धीच चालवायची नाही. त्यांनी जे सांगितलंय ते आपण करायचं. जर आपण तसं केलं तर आपल्या गुरूंना ते आवडतं, तर आपल्या सद्गुरूंना ते आवडतं. जर आपण त्यांच्या मनाच्या प्रमाणे केलं नाही, तर मात्र ते काहीही करू शकत नाही. ते म्हणतील, "मी तुला काय सांगितलं होतं आणि तू कसं वागतोयस? त्याच्याने तू तुझ्या कर्माची फळं आता भोग." इथपर्यंत गुरु आपल्याला खरं तर आणून त्यांनी ठेवलेलं असतं, की आपण कसं वागणं अपेक्षित आहे, हे गुरूंनी सांगितलेलं आहे त्यांच्या ग्रंथांमधनं. ते देहामध्ये असताना त्यांनी सगळं सांगून ठेवलंय आपल्याला. त्याप्रमाणे आपण त्याचा शांतपणे बारकाईने अभ्यास करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणावी लागते. त्यासाठी अगदी आपण सुरुवातीलाही बघायचो, की आपल्यातले काय दोष आहेत, आपण लिहून काढावे. काय-काय प्रसंगामध्ये आपली वृत्ती कशी-कशी होते, लिहून काढावं. आपण एक काही दिवस हे सगळं लिहीत गेलो ना, तर आपल्याला कळतं, की आपलं मन हे किती अशुद्ध विचारांनी भरलेलं आहे आणि आपल्याकडनं किती आपल्या पूर्वायुष्यात सुद्धा किती चुकीची कर्म घडली आहेत आणि रोज चुकीची कर्म घडतायत. आणि आपलं जे साधन आहे, जी नामसाधना आपण करतोय, तर ह्या चुकीची कर्म जी घडतायत त्यातनं जो कर्मविपाक तयार होतोय किंवा जे काही आपल्या वाट्याला प्रारब्ध भोग येतोय, त्याचा नाश होण्यासाठी हे नाम खर्ची पडतंय. त्यामुळे साधकाला फार बारकाईने या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, की अशा सर्व गोष्टींमध्ये आपलं नाम खर्ची पडू नये. मग भगवंताच्या प्राप्तीसाठी जे आपल्याला सद्गुरूंनी सर्वश्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे, ते म्हणजे फक्त नामस्मरण आहे. म्हणजे महाराजांनी काय सांगितलं, की तुमचा गुरुचरणी अत्यंत विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. शिष्य म्हणजे कोण? जो ज्याला भगवंत प्राप्तीची तळमळ लागलेली आहे आणि जो सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागतो, त्यांनी सांगितलेल्याप्रमाणेच तो मार्ग आचरतो, त्याला शिष्य म्हणतात. जर आपण त्या वाटेने गेलो, तर पुढची वाट दाखवायला सद्गुरू तयारच असतात. ते तिथे उभेच असतात. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचं साधन मानतो, तो सत्शिष्य होय. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी महाराजांनी भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन सांगितलेले आहे. मग भक्ती कधी घडेल? जेव्हा आपण भगवंताला पूर्ण भावाने शरण जाऊ त्यावेळेला आपल्याकडनं भक्ती घडणार आहे. मग ती अर्पण भक्ती कधी होणार? जेव्हा आपण आपले सर्व गुणदोष त्याला वाहू त्यावेळेला ती अर्पण भक्ती होईल. आता आपण भक्ती करतो, पण आपल्याला सगळ्यांनाच हा अनुभव येतो, की आपल्याला म्हणावं तसं भगवंताचं प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. कारण आपली दृष्टी 4 दिशांना फाकलेली आहे. महाराज म्हणतात ती सगळी दृष्टी एका ठिकाणी आणा, एकाग्र करा. भगवंताकडे आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंकडे जर आपण ती पूर्ण दृष्टी वळवली, तर आपण एकाकार पद्धतीने साधन करू शकतो. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही परमार्थ कंटाळवाणेपणाने करू नका. आपल्याला भगवंताजवळ
जर जायचं असेल तर पूर्णपणे आपला भार त्याच्यावर ठेवून राहावं. म्हणजे आपल्या हातामध्ये जो दिवा आहे, तो जरा जरी बाजूला झाला तरी आपली वाट चुकते. त्यामुळे जरा जरी नामस्मरण आपल्याकडनं करायचं राहिलं, तर भगवंत दूर राहतो. भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू दूर राहतात. त्यामुळे जर आपल्याला भगवंत हा गाठायचा असेल, तर नामसाधनेने तो गाठता येणार आहे. मग नामस्मरण करताना आपली भूमिका कशी असायला पाहिजे? तर महाराज सांगतात, की समोर भगवंत उभा आहे. समोर आपले सद्गुरू उभे आहेत आणि आपण त्यांच्या समोर आपलं नाम घेतोय, त्यांचं नाम घेतोय, नामस्मरण करतोय, अशी भावना आपल्या मनामध्ये दृढ पाहिजे. म्हणजे काय होईल, की आपल्याला एखाद्या पतिव्रतेप्रमाणे भगवंताच्या चरणी निष्ठा अर्पण ठेवून राहता येईल. अशा पद्धतीने जो वागतो, अशा पद्धतीने जो त्याचं साधन सांभाळतो, त्याला सद्गुरू सांभाळतात. आणि म्हणून आपल्याला जे सद्गुरूंनी किंवा महाराजांनी आता जे पुढे सांगितलं, की तुम्ही शुद्ध आचरण ठेवा आणि पवित्र अंतःकरण ठेवा. हा साधनेचा पाया आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जास्तीत जास्त शुद्ध ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा, की आपलं मन पहिल्यांदा शुद्ध ठेवायचं आणि त्याचं प्रकटीकरण आपल्या आचरणामध्ये होत असल्यामुळे आपोआपच आपलं आचरण शुद्ध राहतं. आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याला शुद्ध आणि पवित्र असं भगवंताचं नाम घ्यायचंय. मग जर आपल्याला पूर्णपणे नामामध्ये रंगून जायचं आहे, तर साहजिकच बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला शांत कराव्या लागतात आणि म्हणून त्याच्यासाठी वाचेचं मौन आहे. महाराज पुढे काय सांगतात, की वाचेने मौन आणि हृदयात रामाचे प्रेम. म्हणजे आपल्याला एकीकडे मौन बाळगायचं आहे आणि दुसरीकडे आपल्या हृदयामध्ये अखंड रामाचं प्रेम पाझरलं पाहिजे. आणि हा अनुसंधानाचा मार्ग महाराजांनी सांगितलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो, की ज्यावेळेला आपण नकारात्मक परिस्थितीशी तोंड देत असतो, ज्यावेळेला आपली मनस्थिती नीट नसते, जेव्हा काही वादविवादाचे प्रसंग झालेले असतात, काही आपल्या मनाविरुद्ध घडलेलं असतं, त्यावेळेला आपण शांत राहायच्या ऐवजी अधिकाधिक बोलतो आणि न थकता आपण बराच वेळ बोलत राहतो, आपला मुद्दा आपण मांडत राहतो, समोरच्याला आपली बाजू पटवून देत असतो. याच्यामध्ये जी उपासनेतनं उत्पन्न झालेली शक्ती आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होते. आणि दुसऱ्याविषयीचा जेव्हा द्वेष, संताप किंवा चीड आपण आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे, ती जेव्हा आपण स्वाभाविकरित्या बोलत राहतो, तर त्यावेळेला आपल्या मनाला, अंतःकरणाला त्याचे अत्यंत क्लेश होत असतात. आणि भगवंत आपल्या हृदयामध्ये असल्यामुळे त्या भगवंताला सुद्धा त्याचे क्लेश होत असतात. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही शांत राहा अशा परिस्थितीमध्ये. बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो जर आपण वाचेने मौन धारण केलं तर. आणि दुसरं, हृदयामध्ये रामाचं अखंड प्रेम तुम्ही ठेवा, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. मग ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग उत्पन्न होतील, हे अवघड आहे. किंवा 10 प्रसंगांमध्ये कदाचित आपल्याला 1-2 प्रसंगामध्ये आपल्याला तसं नाही वागता येणार. हेही नैसर्गिकरित्या आपल्याला मान्य करावं लागतं. हळू-हळू ही सुधारणा होत असते. पण निदान जास्तीत जास्त वेळेला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर असा प्रयत्न केला, की कुठलाही वादविवादाचा प्रसंग जर आपल्यासमोर येऊन उभा राहिला असेल, तर अशा वेळेला कुठलीही प्रतिक्रिया न देता पहिल्यांदा आपण शांत राहावं आणि वाचेने मौन धारण करावं. मनातल्या मनात परमेश्वराविषयीचं प्रेम साठवून त्याचं नाम घ्यायला सुरुवात करावी. म्हणजे ज्या वाचेने आपण भगवंताचं नाम घेतो, ती वाचा दुसऱ्याला अपशब्द उच्चारण्यात विटाळली जात नाही, हे आपण सांभाळावं. आणि दुसरं, दुसऱ्याची निंदा आपण करू नये आणि स्वतःची स्तुती करत राहू नये. हे सुद्धा साधलं जातं. म्हणजे महाराज काय सांगतात, की आपला बराचसा वेळ हा दुसऱ्याची निंदा करण्यात जातो. म्हणजे खरोखरीच आपण जर आपल्या स्वतःचं अवलोकन केलं, तर दिवसभर हा असं वागला, हा असं मला बोलला, हे त्याचं चुकलंय, त्याने असं करायला हवं होतं, त्याने तसं वागायला हवं होतं, इत्यादी अनेक गोष्टी आपण वेगवेगळ्या माणसांशी बोलत राहतो, दुसऱ्याच माणसाविषयी. आणि आपण कळत-नकळत का होईना पण निंदा करतो किंवा आपल्यासमोर जर कोणाची निंदा होत असेल, तर साधकांनी त्याच्यामध्ये भाग घेऊ नये. पण बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला लोकलज्जेस्तव का होईना पण त्याच्यामध्ये थोडासा भाग घेतल्यासारखं दाखवावं तरी लागतं आणि कुठेतरी कळत-नकळत आपण त्या निंदेमध्ये खेचले जातो. तर तिथे जर आपण वाचेने मौन बाळगलं, तर आपोआप आपल्याकडनं कुठली निंदा घडणार नाही आणि आपण ती वेळ टाळून नेऊ शकतो. दुसरं,
मौन अजून एक कशासाठी बाळगायचं, तर आपला दिवसातला बराचसा वेळ किंवा मानसिक पातळीवर तुम्ही जरी बोलून दाखवलं नाही तरीही स्वतःची स्तुती करण्याकडेच जातो किंवा लोकांनी आपली स्तुती करावी असं आपल्याला वाटत असतं. म्हणून आपण बऱ्याच गोष्टी आपल्या सतत सांगत राहतो, की कुठेतरी आपल्याला त्या गोष्टींची स्तुती समोरच्याकडनं होईल. म्हणजे एकतर आपल्याकडनं निंदाविषयक बोललं जातं किंवा आपण आपली स्तुती करता करता थकत नाही. या दोन्ही गोष्टींमुळे आपली देहबुद्धी वाढते, अहंभाव वाढतो, अभिमान वाढतो आणि अंतःकरण अशुद्ध बनतं. आता जर आपल्याला परमार्थ साधायचा असेल आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शुद्ध आचरण आणि शुद्ध अंतःकरण हे जर साधायचं असेल, तर आपल्या अंतःकरणामध्ये या ज्या सगळ्या कटू गोष्टी आहेत, ज्या अशुद्ध भावना आहेत, अहंभाव आहे किंवा मागे घडून गेलेले कटू प्रसंग असतील, आपल्या बाबतीत घडलेला एखादा चुकीचा प्रसंग असेल, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं, आपली निंदा केलेली असते, त्याच्याविषयी नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये असते, काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात, त्याची आठवण आपल्या मनाला त्रास देत असते, कोणाविषयी द्वेष असतो, कोणाविषयी मत्सर असतो, कोणाविषयी चीड असते, कोणाविषयी संताप असतो, आपला स्वतःचा अहंभाव असतो, देहबुद्धी असते. या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये साचून भरलेल्या असतात. अशा वेळी नामस्मरणाच्या साहाय्याने त्या पूर्णपणे मनातनं काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. महाराज काय सांगतात, की गतस्मृतींची म्हणजे आधी घडून गेलेल्या गोष्टींची विस्मृती विवेकाने पाडता येते. जी गोष्ट तुमची आधीच्या आयुष्यात घडलेली आहे, जी गोष्ट तुम्हाला आजही त्रास देते, छळते, त्या गोष्टींची आठवण किंवा स्मृती परत परत तुम्ही काढू नका. त्यांना विस्मृतीत ढकला. त्या गोष्टी जर तुम्हाला विस्मृतीमध्ये घालवायच्या असतील, तर विवेकाने त्या घालवता येतात आणि तुम्हाला त्या गोष्टींची आठवण राहत नाही. हा विवेक आपल्याला धरायला लागतो, हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मागे घडून गेलेल्या किंवा आत्ता सद्य परिस्थितीमध्ये तुमच्या आयुष्यात घडत असलेल्या कटू गोष्टींना तुम्ही सत्यत्व देऊ नका. त्या गोष्टी मिथ्या समजून आपण पुढे गेलो पाहिजे आणि आपण त्याच्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय होतं, की जुन्या गोष्टी सगळ्या विस्मृतीमध्ये जातात आणि नवीन आपण कोणाबरोबर वाद किंवा विवाद न केल्यामुळे आपण स्वस्थतेने आणि मनाची स्थिरता बाळगून राहू शकतो. मनाची अधिकाधिक भावना शुद्ध करत असताना आपल्याला एकीकडे आपल्या मनामध्ये जो अहंभाव आहे किंवा अहंकार आहे, याच्याशी सुद्धा सामना करावा लागतो. ते कसं कळतं आपल्याला? तर ज्यावेळेला आपल्याशी कोणी म्हणजे आपल्या मनाविरुद्ध कोणी वागलं किंवा आपल्याला कोणी काही बोललं, तर आपला अहंभाव जागृत होतो. आपल्या मनाची अवस्था पूर्णपणे विस्कळीत होते. तर यावेळेला महाराजांवर पूर्ण विश्वास आणि भरोसा ठेवून आपण ही गोष्ट मनामध्ये बाळगली पाहिजे, की ज्या अर्थी असे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये उत्पन्न होत आहेत, ती सद्गुरूंची इच्छा प्रमाण मानून माझ्या अहंभावाचा निचरा होण्यासाठी महाराज माझ्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडवत आहेत. असं अशी खुणगाठ मनाशी पक्की बांधावी आणि अशा वेळेला आपण आतून नामस्मरण करत राहावं. आपलं सगळं लक्ष नामापाशी केंद्रित करावं, भगवंतापाशी केंद्रित करावं आणि वादविवादाचे कटू प्रसंग टाळावेत. त्याच्यासाठी आपल्याला थोडासा नमतेपणा घ्यावा लागला तरीही तो घ्यावा. कारण बऱ्याचदा आपण नमतेपणा घेत नाही. आपल्याला असं वाटतं, की ह्या प्रसंगात माझी चूक नाहीये. मग मी नमतेपणा का घेऊ? तर इथे सुद्धा आपला अहंभाव असतो. तर महाराज सांगतात, की नमतेपणा घ्या. का? कारण तो जर घेतला आणि वादविवाद जर टळले, तर तुम्हाला स्वस्थतेने उपासना करता येते, साधन करता येतं. तुम्ही जेव्हा वादविवाद करता, जेव्हा तुमच्या मनाला क्लेश होतात, जेव्हा तुम्ही नमतेपणा घेत नाही, तुम्ही भांडत राहता, त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था अत्यंत दोलायमान अशी झालेली असते, विस्कळीत अवस्था झालेली असते. अशा वेळेला साधन किंवा उपासना योग्य पद्धतीने घडत नाही. मग तो आपला पारमार्थिक स्वार्थ असावा, की माझं साधन व्यवस्थित व्हायला पाहिजे, माझा परमार्थ मला चांगला साधायचा आहे, माझी उपासना चांगली व्हायला पाहिजे. मग माझ्या साधनेच्या किंवा उपासनेच्या आड जे काही येतं, ते मी सगळं बाजूला करणार आणि त्याच्यासाठी मला थोडंसं नमतं व्हावं लागलं, 2 पावलं मला मागे यावं लागलं, तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने आपल्या मनाची भूमिका असावी. म्हणजे काय होतं, की अंतःकरण शुद्धी आणि आचरण शुद्धीच्या हेतूने वादविवादाचे कटू प्रसंग आपण टाळू शकतो आणि अशा वेळेला आपली साधना किंवा उपासना अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि तरल भावनेने होऊ शकते. अशी जेव्हा साधना किंवा उपासना घडते, तेव्हा ती साधकाला
अत्यंत शांती आणि समाधान आणि आनंद प्रदान करते. आणि मग जो काही स्वस्थतेचा किंवा शांततेचा किंवा दैवी स्पंदनांचा अनुभव साधकाला येणं अपेक्षित असतं, तो नामस्मरणाच्या योगाने त्याच्या अंतःकरणामध्ये त्या सर्व प्रेरणा उत्पन्न होतात आणि या सर्व गोष्टींचा अनुभव त्याला येतो. अशा तऱ्हेने मनाची बैठक म्हणजे शुद्ध अंतःकरण हा भाग आपला जेव्हा साधला जातो, तेव्हा आपसुकच त्याचं प्रकटीकरण शुद्ध आचरणामध्ये घडतं. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. म्हणजे जो नाम घेतो त्याच्या हातनं सत्कर्मच घडणार. त्याच्या हातून कधी दुष्कर्म घडणार नाही. दुष्कर्म त्याच्या हातून कधी घडेल? ज्यावेळेला त्याला नामाची आठवण असणार नाही, त्याच वेळेला त्याच्या हातनं दुष्कर्म घडेल. आणि जेव्हा त्याला नामाची आठवण राहत नाही, तेव्हा त्याची सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. विवेक जागृत राहिला नाही, की हातनं दुष्कर्म घडतं. म्हणून जो माणूस सतत नामामध्ये आहे, जो माणूस सतत अनुसंधानामध्ये आहे, जो माणूस परमेश्वरीय शक्तीच्या किंवा सद्गुरूंच्या आठवणीमध्ये आहे, त्यांच्या स्मरणामध्ये आहे, त्याच्या हातनं फक्त सत्कर्मच घडतं. मग जर सत्कर्म घडायचं असेल, तर महाराजांनी म्हणजे शुद्ध आचरण जर आपल्या हातनं घडावं असं वाटत असेल, तर महाराजांनी काही गोष्टी साधकाला पाळायला सांगितल्यात, काही बंधनं पाळायला सांगितलीत. त्यातली पहिली गोष्ट महाराज सांगतात, की साधकाने नीतीची बंधनं पाळा. दुसरी गोष्ट सांगतात महाराज, की साधकाने जगाचे दोष पाहू नयेत. आणि तिसरी गोष्ट महाराज सांगतात, की साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. आपण कोणाला खुपू नये. त्यामुळे जेव्हा नीतीची बंधनं पाळायची असतात, म्हणजे अनितीने वागायचं नाहीये. चुकीच्या कर्मांनी आपण पैसाही मिळवायचा नाहीये, चुकीची कर्म करायची नाहीयेत. परस्त्री मातेसमान माना असं महाराजांनी सांगितलंय. त्याच्यामुळे जेव्हा-जेव्हा स्त्री वर्गाशी बोलण्याचा संबंध साधकाचा येतो, त्यावेळेला आईविषयी मनामध्ये ज्या पूज्य भावना असतात, त्या प्रत्येक स्त्रीविषयी असल्या पाहिजेत. परधनाविषयी आपल्या मनामध्ये कुठलाही लोभ असू नये. आणि आपण जेव्हा पटकन दुसऱ्याविषयी निंदेचा सूर काढतो किंवा टीकेचा सूर काढतो, तो कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा. जर कधी आपल्या हातनं नकळतपणे हे घडलं, तर महाराजांनी काय सांगितले ते आपण लगेच आठवावं आणि त्याप्रमाणे वागावं. म्हणजे पुढे जर आपण चांगलं वागत गेलो, तरी मागे जरी चुकीची कर्म घडत असली, तरी भगवंत ती तो पुसतो. कारण भगवंत रोज नवीन संधी आपल्याला देतोय. आणि साधकाने लोण्यासारखं मऊ असावं, असं महाराज सांगतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की आपण ज्या दुसऱ्याची निंदा करतो किंवा दुसऱ्याच्या गोष्टींवर आपण जेव्हा टीका करतो, तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातले दोष बऱ्याचदा हुडकून काढत असतो. म्हणजे एखादी व्यक्ती कुठे वागायला चुकतीये, कुठे बोलायला चुकतीये, एवढंच आपण बऱ्याचदा बघत असतो आणि हे केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. पण महाराज काय सांगतात, की जेव्हा आपण दुसऱ्याचे दोष पाहतो, तेव्हा त्या दोषाचं बीज आपल्यामध्येच असतं. म्हणजे उदाहरणार्थ, की एखादी व्यक्ती हेकेखोर असेल किंवा एखाद्या व्यक्तीत अहंभाव पुष्कळ असेल. तर हेकेखोरपणा म्हणजे काय? किंवा अहंभाव म्हणजे काय? किंवा अहंकार म्हणजे काय? हे आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण हे म्हणू शकतो का, की अमुक-अमुक व्यक्ती फार हेकेखोर आहे. तर हेकेखोरपणा म्हणजे काय हे मला माहिती असल्याशिवाय, मला त्या गुणधर्माशी साधर्म्य असल्याशिवाय त्या व्यक्तीमधला गुण आपल्याला कळणार नाही. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याचे दोष पाहतो, तेव्हा त्यातलं बीज आपल्यामध्ये असतं. मग अशा वेळेला महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय ते आपण आठवावं, की साधकाने कधीही दुसऱ्याचे दोष पाहू नयेत. नामस्मरणाच्या योगाने दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा आपण आपले स्वतःचे दोष पाहावेत. आपण आपल्या अंतःकरणामध्ये बघावं, की काय आपली मानसिकता आहे, आपलं अंतःकरण कसं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या अशुद्ध भावना भरलेल्या आहेत आणि हळू आपल्याला शुद्धतेकडे जायचे. महाराज सांगतात, की साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. कोणाला आपण खुपू नये. म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचं मार्दव असावं. शांत भाव असावा. रुजुता असावी. आपल्या चेहऱ्यावर अत्यंत शांत आणि नम्र भाव असावा. सौम्य भाव असावा. साधकाने तडक-फडक असं वागू नये. दुसऱ्याशी वागताना, बोलताना दुसऱ्याच्या मनाला आपल्याकडनं दुखावलं जाणार नाही याची साधकाने अत्यंत काळजी घ्यावी. दुसऱ्याच्या मनाला त्रास होणार नाही आपल्यामुळे, असं आपण वागावं आणि बोलावं. असं जर आपण वागलो, बोललो, तर महाराजांना, सद्गुरूंना ते फार आवडतं. आणि साधन सुरू झाल्यानंतर असे सगळे जे भाव आहेत, ते मनामध्ये आपोआप उत्पन्न होतात. म्हणजे आपोआप आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी प्रेम उत्पन्न होतं. आपोआप आपल्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते, की नाही, मला आता कोणाबरोबर वादविवाद करायचा नाही. आपण सोडून द्यायला लागतो आणि हळू आपण स्वस्थतेकडे जातो. त्यामुळे कुठलीही व्यावहारिक भीड न बाळगता असे भाव आणण्याचा प्रयत्न करावा.
ते झिडकारून देऊ नयेत, अशा भावानी, शांत भावानी, सौम्य भावानी, तडक-फडक न वागता, थोडं लोण्यासारखं मऊ राहून जर साधकाने राहिलं, तर त्याचं साधन उत्तम चालतं. म्हणजे एकीकडे शुद्ध अंतःकरण, दुसरीकडे शुद्ध आचरण, असं साधकाने ठेवत असताना, दुसरीकडे सद्गुरू आज्ञा प्रमाण, हेच साधनातील साधन जाण, हे जे महाराजांनी सांगितले, त्या उक्तीवर विश्वास ठेवून साधकाने राहावं. महाराजांच्या, सद्गुरूंच्या चरणी त्याने दृढ विश्वास ठेवावा. कारण आपण एकदा महाराजांना शरण गेलो, की आपल्या वैयक्तिक आणि पारमार्थिक, म्हणजे प्रापंचिक आणि पारमार्थिक या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांची सत्ता काम करत असते. त्यामुळे आपण त्यांच्या मनाचा कल काय आहे, ते आपल्याला काय प्रेरणा देत आहेत, त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं मनन आणि चिंतन करून त्यांच्या आज्ञेनुसार आणि त्यांच्या विचारांनुसारच आपण आपल्या गोष्टी कराव्यात. सद्गुरूंचे प्राण हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आहेत. म्हणजे त्यांनी जे काही त्यांच्या ग्रंथात सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे जर आपण आचरण करायला सुरुवात केली, तर सद्गुरूंची शक्ती, ती प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपल्याकडे आकृष्ट होते आणि आपण त्यांच्या कक्षेमध्ये प्रवेश करतो किंवा ते आपल्याकडे, आपल्या आयुष्यामध्ये येऊन प्रवेश करतात. त्यामुळे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण साधन करीत असताना, महाराज मगाशी म्हणालेत, की एकच देव, एकच साधन, एकच गुरु, ह्या 3 गोष्टी महाराजांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, की आपण पूर्ण एकाग्र भावाने आपलं उपास्य दैवत काय आहे, आपले सद्गुरू काय आहेत, आपले सद्गुरू कोण आहेत आणि त्यांनी आपल्याला जे नाम दिलेलं आहे, ह्या तिन्ही गोष्टींना अत्यंत प्रामाणिक राहावं. एखाद्या पतिव्रतेप्रमाणे पूर्ण निष्ठा ठेवून राहावं, चरणी दृढ भाव ठेवून राहावं. असं जर एकाग्र भावाने आपण ह्या सर्व जर गोष्टी केल्या, तर उपासना एका विशिष्ट प्रवाहामध्ये होते आणि आपल्या उपास्य दैवताचं, दैवता स्वरूप असलेले आपले सद्गुरू, त्यांनी सांगितलेलं नाम आणि आपण स्वतः साधक म्हणून ह्यांचं एकत्रीकरण होतं आणि सद्गुरू आज्ञाप्रमाण मानून आपण जेव्हा त्यांच्या चरणी दृढ विश्वास आणि निष्ठा ठेवतो, त्यावेळेला आपल्याला अत्यंत निर्भयता प्राप्त होऊन आपलं साधन हे अतिशय उत्तम होतं, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि हाच आज आपल्या चिंतनाचा विषय होता, की महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर साधन करत गेलो, आपलं आचरण शुद्ध ठेवलं, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं, आपण साधन चतुष्टय केलं आणि आपण लोण्यासारखं मऊ राहिलं, प्रेमाने आपण सगळ्यांशी राहिलो, वागलो, तर आपण पारमार्थिक मार्गक्रमण फार उत्तम पद्धतीने करू शकतो आणि हेच महाराजांना अपेक्षित आहे. जय श्रीराम.